राम राम मंडळी. मी योगिता राणे. तियोरा हे माझं यूट्यूब चॅनल आहे आणि खूप दिवसापासून म्हणजे झाले 3-4 दिवस असं खूप वाटत होतं की व्यक्त होऊया, बोलूया. विषय होता तपोवन. मी तुम्हाला इथे एक व्हिडिओ दाखवते. मैं नेचुरल आर्किटेक्ट हूँ और मैं ये देख पा रही हूँ, ये समझ पा रही हूँ कि ये पेड़ हैं, ये इटसेल्फ कॉलम बन सकते हैं और ये पेड़ों के बीच में ही ये बहुत सुंदर कुटिया आ सकती है। तो 2 पेड़ के बीच में का जो मिनिमम डिस्टेंस है, ये देखिए ये 10 फीट है और इसके अंदर ये कुटिया बहुत अच्छी से आराम से आ सकती। नैसर्गिक आर्किटेक्ट मॅडम आहेत, त्या म्हणतात की तपोवनातली जी झाडं आहेत त्या 2 झाडांमधलं अंतर हे 10 ते 20 फुटाचं आहे आणि 10 ते 20 फूट हे अंतर आखाडे बांधण्यासाठी खूप आहे. तर नॅचरल गोष्टींचा वापर करून जर आपण छान सुंदर असं साधुग्राम उभारलं, ते झाडांचे बुंदे ॲज अ कॉलम म्हणून वापरतील. सुशोभीकरणासाठी झाडांची ज्या फांद्या आहेत त्यांना आपण काही छान पताके लावू शकतो. असं बरंच काय काय करू शकतो. मुळात विषय असा आहे की निसर्ग हा का त्याचा ऱ्हास होतोय, का निसर्गाचं आपण एवढं त्याच्या विरुद्ध वागतोय. मुळात मी एक आर्टिस्ट असल्यामुळे मला असं वाटतं की अवकाश, आकाश, निसर्ग, झाड, नदी, नाले, समुद्र हे सगळं जेव्हा असतं ना तेव्हा आपण समृद्ध होतो. कारण का ॲज अ कलाकार म्हणून सृजन कसे होतो, तर सृजन या सगळ्या गोष्टींनीच होतो. सृजनशीलता कशी येते, निसर्गामुळेच येते. कारण का आपण पाहिल्याशिवाय आपल्याला काही सुचणारच नाही. कम्युनिकेशन करायसाठी, व्यक्त होण्यासाठी निसर्ग हवा ना. आणि जर निसर्गच नसेल तर जगायचं कसं. आपण खूप पुढारलेले म्हणतो, पण आपण खरंच पुढारलेले आहोत का, तर नाही. आपल्यापेक्षा आदिवासी छान, त्यांच्या विचाराने ते समृद्ध असतात. त्यांच्याकडे नैसर्गिक समृद्धी खूप आहे. जर त्यांना एखाद्या झाडाला जर मारायचं असेल ना, म्हणजे ते झाड नको असेल किंवा त्या झाडाला कीड लागली असेल, त्या झाडामुळे नुकसान होणार असेल, तर त्या झाडाला ते खूप दूषणं देतात. त्याला सांगतात की बाबा तू नको आहेस आम्हाला, आमचं तुझ्यावर प्रेम नाही. आणि खूप शिव्या घालतात, खूप घाणघाण बोलतात. तेव्हा ते झाड मरतं, स्वतःहून मरतं. आणि आपण काय करतोय, कत्तल. सहज गुगल करा म्हणजे कळेल तुम्हाला की कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्रच नाही तर उत्तर प्रदेशात मध्ये सुद्धा किती झाडांची कत्तल केली आहे आणि कुठे झाडं लावली आहेत. मागे आरे वाचवण्यासाठी भरपूर काय झालं, तिथली झाडं तोडली गेली. म्हणजे मुंबईमध्ये जे जंगल आहे आपल्याकडे, ते जंगलसुद्धा नाही आहे. आणि तिकडे जी लावणारी झाडं आहेत ती कुठे गेली, कुठे लावली गेली, काही आहे त्याचं. खरं तर आपण सामान्य माणसं, नागरिक म्हणून आपल्याला हे म्हणत नाही मी तो शब्द, पण ते आपल्याला बनवतात. फक्त आपली लायकी मतदानापुरतीच असते, तेव्हा मतदार राजा असतो. बाकी आपली लायकीच नाही आहे. असं वाटतं की झाडांसाठी आपल्याला उभं राहायला लागतं आहे. अरे मुळात ते महत्त्वाचे आहेत या पृथ्वीवर आलेले, ते पहिले आहेत, आपण नंतर आहोत. त्यांचा अधिकार पहिला आहे. कारण का ते असतील तर आपल्या पाठीवर ऑक्सिजनचा कॅन कधीही येणार नाही, सिलेंडर कधीही येणार नाही. जर झाडंच नसतील ना तर सिलेंडर घेऊन फिरावं लागेल आणि त्यासाठी पैसे मोजावे लागतील. जे फुकट आहे त्याची किंमत नाही आहे का आपल्याला. सरकारने थोडा विचार करावा. जे तपोवनामध्ये जे साधुग्राम उभारायचं आहे
त्याच्यासाठी आर्टिस्ट, जे आर्टिस्ट लेआउट करतात ना, आर्किटेक्चर लेआउट करतात, त्यांची एक समिती बनवावी आणि सुंदर साधूग्रामचा लेआउट करून घ्यावा. पहा, तुमचं एक मॉडेल तयार होईल लोकांना दाखवण्यासाठी. जगभरात तुमचंच कौतुक होईल. बघा, विचार करा. प्रत्येक आर्टिस्टने आणि प्रत्येक कलाकाराने #तपोवन, #नाशिककर यांच्या बाजूने एकजुटीने उभं राहायला पाहिजे. कारण का निसर्ग नेहमी सांगतो, जगा आणि जगू द्या.